ऑनलाइन कौन है आज? शिवानी, कैन यू हियर मी? कैन यू हियर मी? टाइप यम, मोनो हाइब्रिड क्रॉस साठी यम टाइप कर. कैन यू टाइप यम फॉर मोनो हाइब्रिड क्रॉस? ओके, पीपीटी इज विजिबल. गुड शिवानी, है ना? अँड आय एम ऑल्सो ऑडिबल. तर आता आपण या ठिकाणी बघू मोनो हायब्रिड क्रॉस. आतापर्यंत आपण काय डेफिनेशन्स बघितल्या, 15 डेफिनेशन्स मी काल पीपीटी पण शेअर केली होती, है ना, ग्रुपवर. आणि सांगितलं होतं की डेफिनेशन पाठ करा. दुसरी असाइनमेंट सांगितली होती 7 कॅरेक्टर, 14 ट्रेट्स, बरोबर, पाठ करा, लिहून पाठवा. 2-3 जणांनीच पाठवले फक्त ग्रुपवर, है ना. भरपूर जण बाकी आहेत, है ना, ज्यांनी मग आता डेफिनेशन पाठ केलं नाही, ज्यांनी, है ना, या ठिकाणी यस 7 कॅरेक्टर पाठ केले नाही त्यांनी आज पाठ करा. बरोबर, आज पाठ करा, है ना. उद्या परत विचारेल मी. मीन व्हाईल, यस, जर मी विचारलं तुम्हाला व्हॉट इज माय फिनोटाईप, काय सांगाल? फिनोटाईप म्हणजे काय? काय? एक्सटर्नल अपिअरन्स, करेक्ट आहे ना. एक्सटर्नल अपिअरन्स, फिजिकल एक्सप्रेशन, बरोबर. तर त्याला आपण काय म्हणतोय? फिनोटाईप. वी कॅन सी, वी कॅन टच, बरोबर, वी कॅन फील, त्याला आपण काय म्हणतोय? फिनोटाईप. आणि जिनोटाईप म्हणजे काय असतं मग? जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. जोपर्यंत हे डेफिनेशन समजणार नाही, कारण आपण बघितलं आता मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये ऍट द एंड आपल्याला काय भेटतोय? फिनोटायपिक रेशो, म्हणजे एक्सटर्नल अपिअरन्स कसं आहे त्याचा रेशो, आणि जेनेटिक रेशो म्हणजे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन कसं आहे त्याचा रेशो. तर हे वर्ड्स वारंवार येतील. आपण एक वर्ड बघितला होता, डॉमिनंट. कोण सांगेल इकडच्या रो मध्ये? कोण सांगेल व्हॉट इज माय डॉमिनंट? बोला. काय? हेटेरोझायगस कंडिशन मध्ये काय होईल? हेटेरोझायगस कंडिशन मध्ये काय होईल? कॅरेक्टर एक्सप्रेस होईल. एक्सलंट, बरोबर, व्हेरी गुड, अप्रिशिएट, है ना. सर यस, आपण बघितलं होतं एक इम्पॉर्टंट डेफिनेशन, डॉमिनंट म्हणजे काय. काय मिनिंग सांगितलं होतं मी डॉमिनंटचा? प्रभावी. डॉमिनंट म्हणजे काय? यस, प्रभावी, है ना, बरोबर, मेन, है ना, द लीडर. किंवा आपण या ठिकाणी काय म्हणतो? जो एक्सप्रेस होईल कोणत्याही कंडिशन मध्ये. असं नाही की फक्त हेटेरोझायगस मध्ये होईल, होमोझायगस मध्ये पण होईल आणि हेटेरोझायगस मध्ये पण होईल. पण हेटेरोझायगस मध्ये फक्त आणि फक्त डॉमिनंटच एक्सप्रेस होतो. समजतंय का? है ना. होमोझायगस कंडिशन मध्ये फक्त आणि फक्त कोण एक्सप्रेस होतो? रेसेसिव्ह. तो हेटेरोझायगस मध्ये होत नाही. मी काय म्हणतोय समजतंय? म्हणजे वर्ड सगळ्यांना लक्ष दिलं तर समजेल, बरोबर. तर डॉमिनंट म्हणजे काय? असा कॅरेक्टर विच इज गेट एक्सप्रेस इन इव्हन हेटेरोझायगस कंडिशन. हेटेरोझायगस कंडिशन मध्ये पण जो एक्सप्रेस होईल त्याला आपण काय म्हणतोय? डॉमिनंट. आणि रेसेसिव्ह म्हणजे जो हेटेरोझायगस कंडिशन मध्ये एक्सप्रेस होत नाही, तर त्याला आपण काय म्हणतोय? रेसेसिव्ह. बरोबर, क्लिअर आहे सगळ्यांना? तर इम्पॉर्टंट डेफिनेशन आपण बघितले होते. एक लास्ट डेफिनेशन सांगा आजची. यस, शेवटची डेफिनेशन सांगा. कोणती? यस, है ना, दॅट इज अलिल. कोण सांगेल? कोण बताएगा अलिल? अलिल म्हणजे काय? यस, अलिल म्हणजे अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन, करेक्ट आहे, विच इज प्रेझेंट ऑन सेम लोकस, करेक्ट आहे, ऑन होमोलोगस क्रोमोझोम. काही काही जण बोलत नाहीये. इट शोज यू आर नॉट रीडिंग. टाइम टेबल आजपासून फॉलो करायचा आहे, ऍटलीस्ट बायोचा. मी तर पीसीबीचा दिलाय, जमलं तर पीसीबीचा करा. पीसीबीचा जर फॉलो केला तर खूप आनंद आहे मला, बरोबर. पण ऍटलीस्ट, ऍटलीस्ट कमीत कमी बायोचा तर झालाच पाहिजे, है ना. बायोचा फक्त तुम्ही फॉलो करू नका, मग सांगतो, है ना, मग सांगतो, मग पाहू, है ना, बरोबर. मग झोप लागणार नाही रात्री, तचकून उठाल झोपेत पण, है ना, बरोबर. कंडिशन खराब होऊन जाईल जर बायोचा आता फॉलो करत नाहीये तर, है ना. सर धमकी देत आहे का? यस, धमकी देतोय. मग फक्त बायोचाच फॉलो करू नका, मग सांगतो तुम्हाला, है ना. अभ्यास करावा लागेल, आपलं एम आपल्याला अचीव करायला लागेल. यस, है ना, कॉम्पिटिशन भरपूर टफ आहे. आता त्रास झाला तर चालेल, बरोबर. पण मग पुढे तुमचं करिअर या ठिकाणी जर घडवायचं आहे तर मेहनत घ्यावी लागेल, आणि दॅट इज अ सक्सेस फॉर्म्युला. वी हॅव डिकोडेड. आपण डिकोड केलाय सक्सेस फॉर्म्युला, बघा, है ना. तुम्ही कोणताही क्लास लावा, मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम काय होतोय? खूप सारे है ना, यस या ठिकाणी लाखो रुपये खर्च करतात, लाखो रुपये खर्च करताय, बरोबर. अलेन, आकाश, है ना,
मोठे 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 क्लास तिकडे जातात कोटा, बरोबर. आणि मग कोटामध्ये काय काय प्रॉब्लेम झाले तुम्ही बघितले आता, है ना. सुसाईड वाढून गेले, अभ्यास होत नाहीये, है ना, राहण्याची सोय नाही, जेवण खाण्याचे हाल, बरोबर, पैसे जातात वेगळे, है ना. दे आर नॉट गोइंग टू गेट द सक्सेस. सक्सेस भेटत नाहीये त्यांना. कारण काय आहे? बरोबर. ते फक्त आणि फक्त लेक्चर मध्ये जातात, नंतर लेक्चर मध्ये जाणं सोडून देतात, नंतर स्वतः अभ्यास करत नाही, है ना. सो यस, अंडरस्टँड करा, तुम्ही कोणताही क्लास लावा, बरोबर, कुठेही जा, पण पर्याय कशाला नाहीये? सेल्फ स्टडीला. सेल्फ स्टडी करायलाच लागेल. आणि आपल्या सक्सेस फॉर्म्युलामध्ये आहे ना, आपलं जास्त एम्फॅसिस कशावर आहे? सेल्फ स्टडी. बरोबर, सेल्फ स्टडी करा. क्लासचा रोल किती आहे? जास्तीत जास्त 20%. 80% रोल कशाचा आहे? तुमच्या सेल्फ स्टडीचा. कोण स्कोर करेल, कोण नीट क्रॅक करेल? जो सेल्फ स्टडी करतोय, मेहनत घेतोय रोज डेली 4 तास बायो कमीत कमी. हळू वाढवायचा टाइम आपल्याला, 4चे 5 करायचे, 5चे 6 करायचे अजून, बरोबर. पहिले 4 तास तर फॉलो करा, है ना. तर प्लॅन दिलेला आहे, सगळ्यांनी लिहिलेला आहे का सगळ्यांकडे प्लॅन? है ना. आजपासून बिलकुल स्ट्रिक्टली रोज दुसऱ्या दिवशी आले की, है ना, माझी साईन घ्यायची. संडे चीट डे आहे, संडेला मी काय बोलणार नाही तुम्हाला, है ना. फक्त टेस्ट द्या, बरोबर, रिलॅक्स करा. काय झालं या वीक मध्ये, पुढे काय करायचं ते ठरवा, बरोबर, है ना. रिलॅक्स करा. मंडे पासून आपला टाइम टेबल फॉलो, मंडे टू सॅटर्डे. क्लिअर आहे सगळ्यांना? एक दिवस रिलॅक्स आहे तुम्हाला संडे, आणि तो झालाय आता, बरोबर. सो आता या ठिकाणी गिअर अप, है ना, गिअर अप करा, बरोबर. आपल्याला शेड्यूल आपलं फॉलो करायचं आजपासून, उद्या बघू. सो मोनो हायब्रिड क्रॉस आपण काल ऑलरेडी स्टडी केलाय, परत एकदा बघतोय मी, है ना. यस, अंडरस्टँड करा, बरोबर. सिलेबस आपला कम्प्लीट होऊन जाईल ऑक्टोबर एंड पर्यंत. ऑक्टोबर एंड पर्यंत. सर मग काय करायचं नंतर? नंतर रोज टेस्ट द्यायचे आपल्याला, बरोबर, है ना. हा जो टाइम टेबल दिलाय तुम्हाला, तुम्ही कुठपर्यंत दिलाय? फक्त ऑक्टोबर पर्यंत. नोव्हेंबर पासून टाइम टेबल चेंज होऊन जाईल आपला. रोज एक पेपर सॉल्व्ह करायचा आपल्याला, है ना. फुल सिलेबस 360 मार्काचा. समजताय का? कमीत कमी 60 पेपर झाले पाहिजे नीटच्या अगोदर. दॅट इज अवर एम, बरोबर. पार्ट टेस्ट असेल, फुल पेपर टेस्ट असेल, ते नंतर होईल. ऑक्टोबर पर्यंत सिलेबस आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. सो लक्ष द्या, पटापट पटापट तुम्ही जर ग्रास केलं तर होईल ते. सो यस, आपण बघतोय मोनो हायब्रिड क्रॉस, इनहेरिटन्स ऑफ सिंगल जीन, वन जीन. एक सिंगल जीन. पहिले मेंडलने काय केलं? बरोबर, यस, एका जीनवर फोकस केलं. मग नंतर त्याने काय केलं? डायहायब्रिड क्रॉस. मग नंतर त्याने काय केलं? ट्रायहायब्रिड क्रॉस. समजतंय का? है ना. आता यस, मेंडल तर हुशार होता, समजतंय का, है ना. जिनियस होता, पायोनियर होता, त्याच्यासारखं दुसरं कोणीच नव्हतं, है ना. आयक्यू लेवल खूप हाय होती त्याची, जे कोणालाच समजलं नाही ते त्याला समजलं. कॅरेक्टर कसा ट्रान्सफर होतो, नो बडी नोज ऍट दॅट टाइम. एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत कॅरेक्टर कसा ट्रान्सफर होतो, सगळे कन्फ्युज होते. कोणी म्हणतंय ब्लड थ्रू ट्रान्सफर होतंय, कोणी म्हणतंय प्रोटीन थ्रू ट्रान्सफर होतंय, कोणी म्हणतंय यस अजून काहीतरी मागच्या जन्माचे पुण्य आहे त्याच्यामुळे कॅरेक्टर अपिअर होतंय. प्रत्येकाची वेगळी थेअरी आहे. कोणालाच समजलं नाही करेक्ट आन्सर काय, कॅरेक्टर कसा ट्रान्सफर होतो एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत. हे सगळ्यात पहिले फक्त ऑब्झर्वेशनच्या बळावर कोणी शोधून काढलं? द ग्रेट पर्सन, रिस्पेक्टेड ग्रिगर मेंडल. फक्त ऑब्झर्वेशनच्या बळावर त्याने फक्त ऑब्झर्वेशन केलं गार्डन पी प्लांटला, आणि त्याच्यावर या ठिकाणी डिकोड केला फॉर्म्युला. यस, त्याच्यावर त्याने या ठिकाणी सांगितला कन्सेप्ट जीन्स, जो कोणालाच माहित नव्हता. तो तर एक्सलेंट होता, तो तर या ठिकाणी काय होता? ब्रिलियंट होता, है ना, जिनियस होता, बरोबर, पायोनियर होता. एक सोबत 7 कॅरेक्टर घेऊ शकला असता तो, पण त्याने तसं केलं का? त्याने तसं केलं का? नाही. त्याने पहिले काय केलं? मोनो हायब्रिड क्रॉस. एका वेळेस पहिले कशावर कॉन्सन्ट्रेट केलं? सिंगल सिंगल जीनवर, एका जीनवर, एका कॅरेक्टरवर, बरोबर. मग जेव्हा सगळे मोनो हायब्रिड क्रॉस झाले, त्याच्यानंतर त्याने काय केलं? डायहायब्रिड क्रॉस, स्टेप वाईज. मग डायहायब्रिड क्रॉस झाल्यानंतर त्याने काय केलं? ट्रायहायब्रिड क्रॉस, है ना. आपण सगळं आता फक्त कशावर फोकस करणार आहे? बाकी सगळं जेनेटिक्स सोडून द्या. फक्त कशावर फोकस करायचं आहे आपल्याला? इनहेरिटन्स ऑफ वन जीन. एक सिंगल जीन कसा ट्रान्सफर होतो एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन. तर समजून घ्या, आपण या ठिकाणी बघतोय मोनो हायब्रिड क्रॉस. डेफिनेशन काय आहे? यस, द क्रॉस इन्व्हॉल्व, है ना, टू प्लांट्स, द क्रॉस इन्व्हॉल्व प्लांट्स, बरोबर. द क्रॉस इन्व्हॉल्विंग टू इन वन कॅरेक्टर पेअर. द क्रॉस इन्व्हॉल्विंग टू प्लांट्स विच आर डिफरिंग इन वन कॅरेक्टर पेअर. असा क्रॉस ज्याच्यामध्ये 2 प्लांट इन्व्हॉल्व होतील, बरोबर. एक क्रॉस आहे, 2 प्लांट इन्व्हॉल्व होतील, दोन्ही प्लांट सारखे, बाकी 6 कॅरेक्टर मध्ये सारखे आहेत, बरोबर. फक्त एका एका कॅरेक्टर मध्ये काय डिफर आहे, एका कॅरेक्टर मध्ये वेगळे, एका कॅरेक्टर मध्ये कंट्रास्ट आहे. समजतंय का? आपण एक्झाम्पल घेतलं स्टेम. आपण एक्झाम्पल घेतलं काय? स्टेम हाईट, बरोबर. हाईटचं एक्झाम्पल घेतलं आपण. एक प्लांट कसा आहे? टॉल. दुसरा प्लांट कसा आहे? टॉर्फ. बाकी 6 कॅरेक्टर सेम आहे.
बाकी 6 कॅरेक्टर कोणते? 2 फ्लावरचे, 2 पॉटचे, बरोबर, 2 काय, यस, सीडचे. तर हे 6 कॅरेक्टर सेम आहे, फक्त एकच कॅरेक्टर वेगळा आहे, कोणता? हाईटचा. बरोबर, बाकी सगळे सेम आहे, एक कॅरेक्टर वेगळा आहे हाईटचा. द क्रॉस इन्व्हॉल्विंग टू प्लांट डिफरिंग इन वन सिंगल कॅरेक्टर पेअर. द क्रॉस इन्व्हॉल्विंग काय म्हणतोय आपण? यस, टू प्लांट्स. द क्रॉस इन्व्हॉल्विंग टू प्लांट्स विच आर डिफरिंग इन वन कॅरेक्टर पेअर. बरोबर, सिंगल कॅरेक्टर पेअर. सगळ्यांना डेफिनेशन समजतंय का मोनो हायब्रिड क्रॉसची? येईल का? बरोबर, डिफाईन मोनो हायब्रिड क्रॉस. कॅन यू डिफाईन? बरोबर, डिफाईन करा. यस रिया, कॅन यू डिफाईन? कॅन यू डिफाईन मोनो हायब्रिड क्रॉस? मोनो हायब्रिड क्रॉस म्हणजे काय? द क्रॉस इन्व्हॉल्विंग टू प्लांट्स डिफरिंग इन वन कॅरेक्टर पेअर. करेक्ट आहे, गुड, बरोबर, यस, एक्सलंट आहे ना. क्रॉस इन्व्हॉल्विंग टू प्लांट डिफरिंग इन वन कॅरेक्टर पेअर, त्याला आपण काय म्हणतो? मोनो हायब्रिड क्रॉस. जर मी तुम्हाला विचारलं डायब्रिड क्रॉस म्हणजे काय, तर काय सांगाल? द क्रॉस इन्व्हॉल्विंग टू प्लांट्स डिफरिंग इन टू कॅरेक्टर पेअर, झाली डेफिनेशन डायब्रिड. जर मी तुम्हाला विचारलं ट्राय हायब्रिड, काय सांगाल? क्रॉस इन्व्हॉल्विंग टू प्लांट डिफरिंग इन 3 कॅरेक्टर पेअर, झाली ट्राय हायब्रिड. सो डेफिनेशन एकच पार्ट करायची तुम्हाला आणि फक्त एक वर्ड चेंज करत जायचं. बरोबर. सो यस, मेंडल क्रॉस टॉल प्लांट अँड डॉर्फ पी प्लांट टू स्टडी द इनहेरिटन्स ऑफ वन. तर मेंडलने पहिले काय केलं? यस, या ठिकाणी अंडरस्टँड करा. मेंडल क्रॉस टॉल अँड देन डॉर्फ पी प्लांट टू स्टडी द इनहेरिटन्स ऑफ सिंगल जीन, है ना. तर त्याने एक टॉल प्लांट घेतला, इथे आपण बघतोय टॉल प्लांट आहे, गार्डन पी प्लांटचा टॉल प्लांट आहे, उंच. बरोबर, आणि एक दुसरा कसा आहे? डॉर्फ, छोटूसा. बरोबर, यांच्यामध्ये त्याने क्रॉस केला आणि यांच्यामध्ये जेव्हा त्याने क्रॉस केला तर सरप्राइझिंग रिझल्ट भेटले त्याला. बरोबर, त्याच्या एक्सपेक्टेशनच्या विरुद्ध, है ना, या ठिकाणी त्याला रिझल्ट भेटले. जेव्हा त्याने क्रॉस केला, एक प्लांट घेतला टॉल, एक प्लांट घेतला डॉर्फ आणि क्रॉस केला त्याने, त्याला काय वाटलं होतं? कसे प्रोजेनी भेटतील आपल्याला? जी प्रोजेनी भेटणार आहे, नेक्स्ट जनरेशन भेटणार आहे. बरोबर, तर त्याला असं वाटलं होतं की 50% प्लांट कसे भेटतील? टॉल. आणि 50% कसे भेटतील? डॉर्फ. पण तसं झालं का? नाही. बरोबर, त्याला सेकंड ओपिनियन असं वाटलं होतं की सगळेच्या सगळे प्लांट कसे भेटतील आपल्याला? इंटरमिडिएट हाईटचे, जे टॉल पण नाही, जे डॉर्फ पण नाही. पण तसं झालं का? नाही. तर झालं काय? तर या ठिकाणी झालं काय, जेव्हा त्याने हा क्रॉस केला, बरोबर, जे सीड जनरेट झाले, ते सीड त्याने जमिनीमध्ये लावले, तर सगळे 100% प्लांट, कंपल्सरी ऑल द प्लांट, सगळेच्या सगळे प्लांट कसे होते? टॉल. 100% प्लांट टॉल. तो एकदम सरप्राईज झाला. मेंडल एकदम सरप्राईज, कन्फ्यूज. अरे, मी एक प्लांट तर काय घेतला होता? उंच घेतला होता, टॉल घेतला होता, आणि दुसरा प्लांट काय घेतला होता? छोटूसा घेतला होता, डॉर्फ घेतला होता. मी क्रॉस केला, सगळे प्लांट टॉल आले, मग डॉर्फनेस गेलं कुठे? वेअर द डॉर्फनेस गोज. त्याला काय वाटलं? बरोबर, फर्स्ट टाइम आपण या ठिकाणी मेल टॉल घेतला होता, घेतला होता, आता उलट करू. त्याने रेसिप्रोकल क्रॉस केला. रेसिप्रोकल क्रॉस म्हणजे काय? चेंज द सेक्स. बरोबर, रेसिप्रोकल क्रॉस केला. नेक्स्ट टाइम त्याने काय केलं? बरोबर, टॉल प्लांट घेतला फिमेलचा आणि डॉर्फ प्लांट घेतला मेलचा. अपोजिट केलं, रेसिप्रोकल केला. त्याला वाटलं आता रिझल्ट चेंज होतील. बरोबर आहे ना. आपण पहिले मेल प्लांट टॉल घेतला होता, मेल डॉमिनन्स होतं, आता फिमेल प्लांट टॉल घेतलाय. बरोबर, आता डॉर्फ भेटेल आपल्याला, है ना. तर मग डॉर्फ भेटला का त्याला? नाही. नथिंग टू डू विथ सेक्स. मेल फिमेल त्याच्याविषयी काही रिलेशनच नाहीये. बरोबर, यस, अंडरस्टँड करा. इथे फक्त F1 मध्ये सगळेच्या सगळे 100% प्लांट कसे भेटले त्याला? टॉल. बरोबर, मग त्याला प्रश्न पडला की वेअर वेअर द डॉर्फनेस गोज. डॉर्फनेस गेलं कुठे? बरोबर, डॉर्फनेस गेलं कुठे? वेअर द डॉर्फनेस गोज. आणि मग त्याचं सेल्फ केलं. बरोबर, यस, अंडरस्टँड करा. मग त्याने पुढे काय केलं? है ना, त्याचं सेल्फिंग केलं. सो इथे आपल्याला क्लिअर कट दिसतंय. बरोबर, यस, पॅरेंट्स, है ना. पहिले काय? यस, या ठिकाणी अंडरस्टँड करा, पॅरेंट्स. सो तो आपण क्रॉस करताना पॅरेंट टॉलला कॅपिटल टी. बरोबर, होमोझायगस टॉल आहे. होमोझायगसचा मिनिंग काय? सिमिलर अलेल. होमोझायगसचा मिनिंग काय? सिमिलर अलेल. नंतर आपण या ठिकाणी बघतोय होमोझायगस डॉर्फ आहे. होमोझायगस डॉर्फ, स्मॉल टी. समजतं का ना? बरोबर. मग जेव्हा गॅमेट बनतील, तेव्हा गॅमेट बनतील. अंडरस्टँड करा एक कन्सेप्ट. गॅमेट जेव्हा बनणार आहे तर गॅमेट्स आर ऑलवेज अप्लॉइड. कॅपिटल टी हे जमत नाही. पुढे क्रॉस करायचे, जेनेटिक्स या क्रॉसेसमुळे डिफिकल्ट आहे. तर कसं रिप्रेझेंट केलंय क्रॉस? ध्यानात घ्या. बरोबर, यस. नंतर काय लिहितोय आपण? पॅरेंट्स नंतर नेक्स्ट स्टेप कोणती आहे? गॅमेट्स.
गॅमेट्स आर ऑलवेज हॅप्लॉइड. तर 2 कॅपिटल टी आहे, तर 2 याच्यातून येतील का गॅमेट्स मध्ये? नाही, दोघांपैकी एक येईल, कारण हॅप्लॉइड आहे, एक सेट येईल फक्त. इथे आला कॅपिटल टी, इथे आला स्मॉल टी. समजताय का? अरे समजताय का? बरोबर, कॅपिटल टी म्हणतोय मी, तर गॅमेट काय बनला? सिंगल कॅपिटल टी वाला. समजताय का? जर मी तुम्हाला विचारलं कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, काय गॅमेट बनतील या केसमध्ये? काय गॅमेट बनतील या केसमध्ये? गॅमेट काय बनेल? या दोन दोन पैकी एक ए आणि या दोन पैकी एक बी. ए बी. गॅमेट करोडो बनतील, पण सगळे एकाच प्रकारचे बनतील. तो ध्यानात काय ठेवायचं तुम्हाला? होमोझायगस कंडिशन मध्ये एकाच प्रकारचे ओनली वन टाइप ऑफ गॅमेट विल गेट प्रोड्यूस. समजतंय मी काय बोलतोय? मी प्रकार म्हणतोय, मी एक सिंगल गॅमेट बनेल असं म्हणतोय का? नाही. गॅमेट करोडो बनवू शकतात, पण एकाच प्रकारचे बनतील. सगळे गॅमेट कसे असतील? कॅपिटल ए, कॅपिटल बी. क्लिअर आहे? क्लिअर आहे. होमोझायगस कंडिशन मध्ये ओनली वन टाइप ऑफ गॅमेट विल गेट प्रोड्यूस. बरोबर. जर मी तुम्हाला म्हटलं यस कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल सी, कॅपिटल डी, किती प्रकारचे गॅमेट बनतील? ओनली वन. कोणता गॅमेट बनेल? कोणता गॅमेट बनेल? इथे काय? कॅपिटल ए तर ए, कॅपिटल बी आहे तर बी, सी आणि डी, हा गॅमेट बनेल. समजतं का यांना? बरोबर. होमोझायगस कंडिशन मध्ये एकाच प्रकारचे गॅमेट बनतील. होमोझायगस कंडिशन मध्ये एकाच प्रकारचे गॅमेट बनतील. लक्ष द्या सर्वांनी. बरोबर. आणि मग गॅमेट काय झाले? यूज झाले है ना. या ठिकाणी गॅमेट काय झाले? फ्यूज झाले. फर्स्ट फिलियल जनरेशन काय म्हणतो त्याला आपण? फर्स्ट फिलियल. पहिले काय होतं? पॅरेंट्स. पॅरेंट्सचा जिनोटाइप लिहायचा. नंतर गॅमेट्स. गॅमेट्स कोणते तयार होतील ते लिहायचे. नंतर फर्स्ट फिलियल, त्यांचं क्रॉसिंग करायचं, फर्टिलायझेशन करायचं. सो कॅपिटल डी स्मॉल डी मिक्स झाले. कॅपिटल डी स्मॉल डी मिक्स झाले. हेट्रोझायगस कंडिशन तयार झाली. आणि हेट्रोझायगस कसे? सगळेच्या सगळे प्लांट टॉल. 100% प्लांट कसे भेटले? टॉल. मग त्याने काय केलं? डॉर्कनेस कुठे गेलं ते शोधण्यासाठी त्यांचं सल्फिंग केलं, सेल्फ पॉलिनेशन. बरोबर. सो F1 सल्फिंग, कॅपिटल डी स्मॉल डी, कॅपिटल डी स्मॉल डी. आता यांचे गॅमेट बनवा. आता इथे किती प्रकारचे गॅमेट बनतील? हेट्रोझायगस कंडिशन आहे तर एक प्रकारचा बनेल का? नाही. मोर देन वन. हेट्रोझायगस मध्ये मोर देन वन. मग आता याच्यासाठी एक फॉर्म्युला देतोय बघा तुम्हाला. तुला स्क्रीन चालत नाहीये माझी, ठीक आहे, इकडे जातो मी. हेट्रोझायगस कंडिशन सगळ्यांनी बिलकुल फोकस करा, मोस्ट इम्पॉर्टंट. हे जर समजलं तर प्रोसेस जमते. हेट्रोझायगस गॅमेट बनवून. बरोबर. तर हेट्रोझायगसचे जर गॅमेट बनवायचे असतील, इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर द गॅमेट फॉर हेट्रोझायगस कंडिशन, हेटेरोझायगस कंडिशन, त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. बरोबर. हेट्रोझायगस गॅमेट्स बनवण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. काय? 2 to the power n. कोणता फॉर्म्युला आहे? कोणता फॉर्म्युला आहे? सगळ्यांनी बोलायचं आहे. 2 to the power n. परत कोणता फॉर्म्युला हेट्रोझायगस साठी? 2 to the power n. मग एन म्हणजे काय? एन म्हणजे नंबर ऑफ हेट्रोझायगोसिटी, वेअर एन इज इक्वल टू नंबर ऑफ हेटेरोझायगोसिटी. बघा आता आपण कॅपिटल टी स्मॉल टी, फॉर्म्युला काय आपला? 2 to the power n. एन म्हणजे किती वेळा हेट्रोझायगोसिटी? किती वेळा आहे? एक वेळा. म्हणजे 2 power 2 किती बनते? 2. कॅपिटल टी स्मॉल टी किती गॅमेट बनतील? एक बनेल कॅपिटल टी वाला, दुसरा बनेल स्मॉल टी वाला. दोन प्रकारचे गॅमेट. दुसरा एक्झाम्पल. बरोबर. सेकंड एक्झाम्पल, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी. काय फॉर्म्युला आपला? 2 to the power n. एन चे व्हॅल्यू किती आहे आता? एक आणि दोन. दोन वेळा हेट्रोझायगोसिटी आहे. बरोबर. सो 2 to the power 2 म्हणजे किती झाले? 4. किती गॅमेट बनतील? 4. मग कोणते कोणते 4 बनतील हे इथे लक्ष द्या. कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी. आता 4 गॅमेट बनतील. कसे बनतील? पहिल्यांदा आपण घेतोय कॅपिटल ए. बरोबर. कॅपिटल ए सोबत पहिला कॅपिटल बी, नंतर कॅपिटल ए सोबत दुसरा स्मॉल बी. समजते? कॅपिटल ए आता स्मॉल दोन बनतील. स्मॉल ए सोबत कॅपिटल बी. बरोबर. स्मॉल ए सोबत स्मॉल बी. 4 प्रकारचे गॅमेट बनले. समजतंय? पुढे तिसरा स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल सी स्मॉल सी. फॉर्म्युला काय आपला? 2 to the power n. यांची व्हॅल्यू किती आहे? 1.
2 3 2 to the power 3 किती? व्हेरी गुड. 6 वाले व्हेरी गुड. किती आहे? 2 क्यूब 8. किती गॅमेट बनतील? 8. मग कोणते कोणते 8 बनतील? पहिले कॅपिटल ए, बरोबर. कॅपिटल एचा घेऊ आपण. कॅपिटल ए सोबत काय येईल? कॅपिटल बी घेतोय आपण. मग कॅपिटल सी. कॅपिटल ए सोबत कॅपिटल बी घेतोय आपण, है ना. मग काय येईल? स्मॉल सी. समजतं सगळ्यांना? कॅपिटल ए सोबत काय घेऊ आता आपण? स्मॉल बी. स्मॉल बी त्यासोबत कॅपिटल सी. कॅपिटल ए सोबत स्मॉल बी आणि स्मॉल सी. कॅपिटल एचे 4 झाले. आता कोणाचे 4 येतील? स्मॉल एचे. काय काय येईल पहिले? कॅपिटल बी कॅपिटल सी. दुसरा काय येईल? बोला. कॅपिटल बी स्मॉल सी. व्हेरी गुड. स्मॉल ए. आता काय येईल? स्मॉल बी. काय येईल? कॅपिटल सी. स्मॉल ए. समजलं? समजलं का सगळं? आता एक तुम्ही करा ट्राय, है ना. आता तुम्ही ठरा. कॅपिटल ए, बरोबर. कॅपिटल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी, कॅपिटल सी, कॅपिटल सी, कॅपिटल डी, स्मॉल डी. कॅन यू, बरोबर, प्रिपेअर द गॅमेट्स? कॅन यू प्रिपेअर द गॅमेट्स? तुमच्या समोर याचे गॅमेट्स बनवा. कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी, कॅपिटल सी, कॅपिटल सी, कॅपिटल डी, स्मॉल डी. जमतंय? कोण गॅमेट? हेट्रोझायगस कंडिशन आहे. कॅन यू प्रिपेअर द गॅमेट्स? फास्ट, लवकर झाले का? म्हणजे एवढा वेळ नको लागायला. 1 मिनिटात एक क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे. म्हणजे गॅमेट तयार करून क्रॉस पण करून रिझल्ट पण आला पाहिजे. फिनोटायपिक, जिनोटायपिक. गॅमेट बनवायलाच तुम्ही 4 तास लावाल. कसं जमेल? फास्ट. कोणाचं आलं का आन्सर? कोणाचं आलं का आन्सर? कोई है जो आन्सर बताएगा? तरी 3 मी करून दाखवले तुम्हाला. फॉर्म्युला दिलाय. चौथं तुम्हाला करायला सांगितलंय. करा. एवढा वेळ नको लागायला. आतापर्यंत आलं पाहिजे आन्सर. गॅमेट्स आर ऑलवेज रिक्वायर्ड. किती गॅमेट बनतील? आणि कोणते गॅमेट बनतील? किती गॅमेट बनतील? कोणते गॅमेट बनतील? कम ऑन, आय एम वेटिंग फॉर आन्सर. कोण आहे हुशार? कोण हुशार? कोणाला समजलं टॉपिक? गॅमेट्स कसे बनवायचे हे जमलं तर क्रॉस जमलं. अदरवाईज क्रॉसेस जमणार नाही. कारण पहिले तर सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतो? पॅरेंट पासून गॅमेट बनवतो आणि नंतर F1 काढतो. तर गॅमेटच बनले नाही तर F1 कसं काढाल? लवकर. एवढं डिफिकल्ट आहे का? म्हणून सांगतोय का? एवढं सोपं नाहीये. जेनेटिक्स आहे हे. झालंय का? किती बनले हर्षाली? किती गॅमेट बनतील? किती? 32. व्हेरी गुड. किती बनतील? 32. व्हेरी गुड. किती बनतील? पहिले तर गॅमेट किती बनतील ते सांगा. चल. किती? किती? 21. ओके. एक म्हणते 32, एक म्हणते 21. 16. ओके. 16, बरोबर है ना. 21, 32. 16, 21, 32. कोण आहे सर? काय? कोणतरी बोलतोय काय? 12. ओके. चला. 12, 16, 21, 32. 12, 16, 21, 32. 12, 16, 21, 32. अजून काही? हा, व्हेरी गुड. किती? 6. 6, 12, 16, 32. 6, 12, 16, 21, 32. काय? अजून काही आन्सर कोणाचं? 5चा ऑप्शन बी नसता. 5 आन्सर येऊन गेले तुमचे. नीट मध्ये तर 5 ऑप्शन बी नसता. काय फॉर्म्युला होता आपला? 2 raised to the power n.
किती वेळा हेट्रोझायगोसिटी आहे का? हेट्रोझायगोसिटी आहे? नाही आहे. इथे आहे का? यस, इथे आहे. इथे आहे का? नाहीये. इथे आहे का? यस आहे. किती वेळा आहे? 2 वेळा. 2 जा. क्या हुआ? क्या हुआ क्या? फक्त 4 गॅमेट्स बनतील. 2 टू जा 4. 2 टू जा 6 होत नाही, 16 होत नाही, 21 होत नाही, 32 तर अजिबात नाही. कुठून आले आन्सर? 32, 21, 16. कुठून आले आन्सर? आहे 6. काय लॉजिक होत? कमॉन, 6चं काय लॉजिक? का बरं होमोजायगस घेत? होमोजायगस घ्यायचा काय समज? हेट्रोजायगस एन इज इक्वल टू नंबर ऑफ हेट्रोजायगॉसिटी. मग तरी 4 झाले असते मध्ये. 2 वेळा होमोजायगस आहे, 2 वेळा हेट्रोजायगस आहे. मग 2 4 जा 16, म्हणून हिने 16 काढलं. जसं तू केलं तसं कोणीतरी 16 काढलं. 32 कुठून आलं? 21. 21चं लॉजिक काय होतं? नंबर फेवरेट आहे का? कुठून आलं 21? सिंपल आहे. नंबर ऑफ हेट्रोजायगोसिटी. इथे हेट्रोजायगोसिटी आहे का? डेफिनेशन बघितली है ना? हेट्रोजायगस म्हणजे डिसिमिलर अलेल. इथे डिसिमिलर आहे का? नाहीये. इथे आहे एकदा, इथे नाहीये, इथे आहे दुसऱ्यांदा 2. सो 2 टू जा 4. 4 गॅमेट बनतील. कोणते बनतील? कोणते बनतील? चला, किती बनतील ते समजलं, पण मेन तर बाकी अजून कोणते बनतील? कोणते बनतील? लिहा लवकर, कुठेतरी लिहा. कोणते बनतील? 4. 4 गॅमेट्स लिहून दाखवा मला. कोणते बनतील? 4. कोणते बनतील? कमान. 32 नका बनवू, 16 नका बनवू, 4 बनवा. कोणते? बीडी, 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 बीडी बनतील. बर, बघू आपण. लेट वी आर गोइंग टू डिस्कस. 4 बनले का कोणाचे? बनवा बनवा लवकर. हेच जमत नाही. आज प्रॅक्टिस करा. बरोबर. गॅमेट्स बनवू नये होमोजायगस कंडिशन मध्ये, हेट्रोजायगस कंडिशन मध्ये. बघा काय बनतील गॅमेट्स. बरोबर. इकडे बघा सगळ्यांनी. आता एक अभ्यास झाला, टाइम गेला. एक बी हुशार नाही, सगळे मूर्ख इडियट्स सगळे. इकडे लक्ष द्या सर्वांनी. सगळे चुकीचे बनवताय. नंबर बी चुकीचे सांगताय, गॅमेट बी चुकीचे बनवताय. इथे काय येईल? ए. बरोबर. नंतर काय येईल? कॅपिटल घेतोय आपण पहिले, कॅपिटल बी. नंतर येईल कॅपिटल सी. आणि इथे आपण काय घेतला? कॅपिटल. तर कॅपिटल बी चे घेऊन टाकू पहिले. 2 कॅपिटल बी चे बनतील, 2 स्मॉल बी चे बनतील. तर फक्त बीडी नाही लिहायचे. बरोबर. हे 2च नाही घ्यायचे. कॅपिटल घेताना सगळे लिहायचे. बरोबर. सगळे आले पाहिजे. इथे आता दुसरा कोणता येईल? कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी. पण इथे काय येईल आता? स्मॉल डी. एक्सलंट. 2 बनले कॅपिटल बी चे. आता 2 कोणते बनतील? स्मॉल बी चे. स्मॉल बी चे पण फक्त बी नाही येणार त्यात, सगळे येतील. कॅपिटल ए, स्मॉल बी, कॅपिटल सी, कॅपिटल. कॅपिटल ए, स्मॉल बी, कॅपिटल सी. काय लिहू इथे? स्मॉल डी. यू गॉट द. हे 4 गॅमेट बनतील. हे गॅमेट बनतील. क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे का? चला अजून एक एक्झाम्पल. आज याचीच एक्झाम्पल सॉल्व. कैपिटल ए, कैपिटल ए, कैपिटल बी, कैपिटल बी, कैपिटल सी, कैपिटल डी, कैपिटल डी, कैपिटल ई, कैपिटल ई, कैपिटल एफ, कैपिटल एफ. किती प्रकारचे गॅमेट बनतील? हाऊ मेनी टाइप्स ऑफ गॅमेट विल गेट प्रोड्यूस? किती प्रकारचे बनतील? कोण सांगेल आन्सर? किती प्रकारचे गॅमेट बनतील? किती प्रकारचे गॅमेट बनतील? कैपिटल ए, कैपिटल बी, कैपिटल बी, कैपिटल सी, कैपिटल कैपिटल डी, कैपिटल डी, कैपिटल ई, कैपिटल कैपिटल एफ, कैपिटल ए. किती प्रकारचे गॅमेट बनतील? ही कंडिशन कोणती आहे? होमोजायगस का हेटेरोजायगस आहे? होमोजायगस. नंबर ऑफ हेटेरोजायगोसिटी किती आहे? 0. 2 टू दी पावर 0 म्हणजे किती होतं? 1. 2 नाही होत. होमोजायगस कंडिशन मध्ये किती गॅमेट बनतील? ओनली 1. मग कोणता गॅमेट बनेल? कॅपिटल ए, कॅपिटल बी, सी, डी, ई, एफ. एकाच प्रकारचा गॅमेट बन. गॅमेट करोड बनतील, पण एकाच प्रकारचा. समजतंय का सगळ्यांना? आता समजतं ना?
कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी, कॅपिटल सी, स्मॉल डी. किती प्रकारचे गॅमेट बनतील? किती प्रकारचे गॅमेट बनतील? किती? हा, करेक्ट. किती? दोन. कोणते? कोणते? कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल डी. कॅपिटल ए, स्मॉल बी. करेक्ट है? करेक्ट है? करेक्ट है का? अरे करेक्ट है का? किती प्रकारचे गॅमेट बनतील? कोणते गॅमेट बनतील? कम ऑन फास्ट. हा, व्हेरी गुड. एवढंच येतं का तुला? पुढे बी येतं? अच्छा. लवकर. किती प्रकारचे बनतील? कोणते बनतील? फास्ट. कौन बताएगा इसका आंसर करेक्टली? व्हेरी गुड. 6. एक्सलंट. किती? किती? 8. एक आन्सर आला 8, एक आन्सर आला 6. बघा मग आता कोणतं करेक्ट आहे. कम ऑन, डू इट फास्ट. किती? 3 बनतील. व्हेरी गुड. 3, 6, 8. व्हेरी गुड. कोणते कोणते 3 बनव? बनव ना, कोणते 3 बनतात? ट्राय कर. चुकू दे. कम ऑन फास्ट. व्हेरी गुड. व्हेरी गुड. धनश्रीचं झालंय आन्सर. एक्सलंट धनश्री, गुड. बाकीच्यांनी पण आन्सर काढा पटकन, फास्ट. झालंय का आन्सर अजून? एबीसीडी बी येत नाही का तुला? एबीसीडी बघून लिहित? एबीसीडी तर लिही म्हणाने. लिहिले का? दाखव. कुठे लिहिलं? दाखव. दाखव एबीसीडी बरोबर आहे का तुला, बघू. हा, किती झाले? 4. 4च बनले का? बनवणं लवकर, फास्ट. एवढा वेळ लागतो का एबीसीडी लिहायला? झालं का कोणाचं? आन्सर येत आहे का? आलं. दाखव. शो मी द आन्सर. किती बनले? किती बनले? 8. कुठून आहे? हे 8 आहे का? गुड. गुड. बघा इकडे लक्ष द्या. किती बनतील? हेटेरोझायगोस किती वेळा? 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा. 2 क्यूब. 6 नाही होत. मॅथमॅटिक्स. 2 क्यूब किती होतात? 8. 8 बनतील. आता एकदम सिम्प्लिफाय करून देतो तुम्ही, लक्ष द्या. 8 बनतील. आता याच्यामध्ये काय? कॅपिटल ए, स्मॉल ए ना. पहिले कॅपिटल ए चे लिहून घेऊ इकडे आपण, इकडे स्मॉल ए चे लिहू. बरोबर. कॅपिटल ए, कॅपिटल ए चे सगळे पहिले घ्या. कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल ए, कॅपिटल बी. काय लिहू? स्मॉल सी. कॅपिटल ए चे बनवले आपण, कॅपिटल बी चे बी झाले. कॅपिटल ए, स्मॉल बी चे घेऊ आपण. कॅपिटल सी, कॅपिटल ए, स्मॉल बी, स्मॉल सी. तर पहिले कॅपिटल ए चे बनवून घेतले 4 आपण. आता स्मॉल ए चे बनवू. स्मॉल ए चे काय येईल? कॅपिटल बी, कॅपिटल सी. समजलं? स्मॉल ए, कॅपिटल बी, स्मॉल सी. स्मॉल ए, आता स्मॉल बी, स्मॉल बी, कॅपिटल सी. क्लिअर? किती सिंपल आहे. 8 गॅमेट बनतील पुढे तर. पुढे तर 8 गॅमेट तुम्हाला मिक्स करून 8 प्रोजेनी बनवायचे आहे. म्हणजे
ट्राय हायब्रिड क्रॉस मध्ये किती प्रोजेनी बनतील? 8 गॅमेट याचे, 8 गॅमेट दुसऱ्या पॅरेंटचे, 8 गुणिले 8 64 प्रोजेनी बनतील. ते एका मिनिटात झालं पाहिजे. समजतं नाही का? त्याच्यामुळे जेनेटिक्स जेनेटिक्स क्या चीज है ना? का बरं सर म्हणत होते सब में मुश्किल क्या है जेनेटिक्स, है ना? का बरं असं म्हणताय सर सब में मुश्किल क्या है जेनेटिक्स? यस, अंडरस्टँड काय व्हॉट आर टॉकिंग. तर इथे आपण सिम्प्लिफाय सगळ्यात सिम्पलेस्ट मोनो हायब्रिड क्रॉस वर येतोय. मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये आपण काय केलं? कॅपिटल टी स्मॉल डी, कॅपिटल टी स्मॉल डी. तर आता गॅमेट्स बनतात, तर गॅमेट्स साठी त्यांनी कोणती मेथड वापरली? पनेट. पनेट एक सायंटिस्ट होता, तर त्याने सांगितलं गॅमेट बनवण्यासाठी आणि फ्यूज करण्यासाठी एक मेथड वापरली त्यांनी, कोणती? पनेट स्क्वेअर. पनेट स्क्वेअर कसं आहे इकडे समजून घ्या सर्वांनी. पनेट स्क्वेअर काय आहे? असा क्रॉस बनवायचा, स्क्वेअर बनवायचा. इकडे काय असतील? मेल, इकडे काय असतील? फिमेल. इकडे मेलचे गॅमेट, बरोबर, कॅपिटल टी स्मॉल टी. मेलचे गॅमेट काय आहे? हेटेरोझायगस कंडिशन आहे, 2 प्रकारचे गॅमेट बनतील, कॅपिटल टी स्मॉल टी. इकडे फिमेलचे पण सेम गॅमेट बनले, कॅपिटल टी स्मॉल टी. समजलं सगळ्यांना? बरोबर. मग काय झालं? कॅपिटल टी कॅपिटल टी, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. इथे काय? कॅपिटल टी आणि स्मॉल टी. इथे काय? स्मॉल टी स्मॉल. बघा एकदा हिस्ट्री ज्यांना नाही समजलं इकडे बघा सर्वांनी, बरोबर. सो यस, पहिले काय घेतलं होतं? टॉल. पहिले काय केलं होतं? टॉल प्लांट घेतला होता. टॉल प्लांट काय होता? कॅपिटल टी. तो क्रॉस केला डॉर्फ प्लांट सोबत, है ना? स्मॉल टी स्मॉल टी. हे कोण झाले? पॅरेंट. हे कोण झाले? पॅरेंट, बरोबर. मग आता ठिकाणी काय बनवले? गॅमेट्स. तर इथे कोणता बनला? कॅपिटल टी. इथे कोणता बनला? स्मॉल टी. त्यांचं काय केलं आता? गॅमेट नंतर थर्ड स्टेप काय? F1. F1 कॅपिटल टी स्मॉल. तर हे सगळे प्लांट कसे भेटलेले आहे? टॉल. क्लिअर आहे? मग आता काय केलं? F1 च सेल्फिंग. कोणती स्टेप आहे? F1 ची सेल्फिंग. F1 ची सेल्फिंग केली, कॅपिटल टी स्मॉल टी विथ कॅपिटल टी स्मॉल टी. मग आता इथे काय? F2 गॅमेट्स, बरोबर. F2 गॅमेट्स अँड देन यस फ्युजन. इथे आपण काय केला? ड्रॉ पनेट स्क्वेअर. काय ड्रॉ केला आपण? पनेट स्क्वेअर. मेल अँड फिमेल. कसे गॅमेट बनले? कॅपिटल टी आणि स्मॉल टी. कसे गॅमेट बनले? कॅपिटल टी आणि स्मॉल टी. कॅपिटल टी दोन्ही कंबाईन करा. इथे काय कंबाईन कराल? कॅपिटल टी आणि स्मॉल टी. इथे काय कंबाईन कराल? कॅपिटल टी आणि स्मॉल टी. इथे काय कंबाईन कराल? स्मॉल टी आणि स्मॉल टी. तर आता इथे 2 प्रकारचे रेशो भेटताय. कोणते 2 प्रकारचे रेशो भेटताय आपल्याला? एक भेटतोय फिनोटायपिक रेशो आणि दुसरा कोणता भेटतोय? जिनोटायपिक रेशो. फिनोटायपिक रेशो. तर हे 3 प्लांट कसे असतील? टॉल, बरोबर. त्याच्यामध्ये कॅपिटल टी आहे, तर ज्याच्यामध्ये कॅपिटल टी आहे 1 वेळा किंवा 2 वेळा, तर ते सगळे प्लांट कसे असतील? टॉल. 3:1. एक प्लांट कसा आहे? टॉल. सो फिनोटायपिक रेशो टॉल इज टू डॉर्फ. टॉल इज टू डॉर्फ. काय रेशो भेटला आपल्याला? 3:1. आणि जिनोटायपिक रेशो काय भेटणार आहे? 1:2:1. एक काय असणार आहे? कॅपिटल टी. 2 काय असणार आहे? कॅपिटल टी स्मॉल टी. आणि एक काय असणार आहे? स्मॉल टी स्मॉल. समजलं सगळ्यांना? समजलं सगळ्यांना? मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये फिनोटायपिक रेशो काय भेटला? 3:1. मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये सगळ्यांनी बोला, फिनोटायपिक रेशो काय भेटला? तो बोलत नाहीये. माता राणी पाप लगाएंगी. पाहिजे काहीतरी वेगळंच म्हणतात. तसं नाही बोलायचं. माता राणी पाप लगाएंगी, बरोबर है ना? यस. आणि जिनोटायपिक रेशो काय आहे? जिनोटायपिक रेशो काय आहे? 1:2:1. समजतं सगळ्यांना? लक्ष द्या. लक्ष दिलं तर समजेल. आणि इथे आपण कम्प्लीट करतोय मोनो हायब्रिड क्रॉस. महत्वाचे पॉइंट आणि क्विज या ठिकाणी अंडरस्टँड. सो भेटला फिनोटायपिक रेशो 3:1. आपल्याला जिनोटायपिक रेशो भेटलाय 1:2:1. आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट भेटलाय फॅक्टर. फॅक्टरचा कन्सेप्ट भेटलाय. किती समजलंय तुम्हाला? मेंडल सिलेक्टेड हाऊ मेनी ट्रू ब्रीडिंग पी प्लांट? आन्सर करा. मेंडल सिलेक्टेड हाऊ मेनी ट्रू ब्रीडिंग पी प्लांट? ट्रू ब्रीडिंग साठी है ना किती पी प्लांट सिलेक्ट केले होते मेंडलने? काय सांगाल आन्सर? 12, 13, 14, 15. किती प्लांट सिलेक्ट केले होते त्याने? 7 कॅरेक्टर होते, पण ट्रेड किती होते? 14. प्लांट किती होते? 14. इथे आन्सर काय येईल? 14. दिसत नाहीये पण आन्सर 14 येईल. ठीक आहे, आपण एमसीक्यू दिसत नाही तुम्हाला. कॅरेक्टर आर कंट्रोल बाय डिस्क्रीट युनिट. कॅरेक्टर कोण कंट्रोल करतं? तर मेंडलने सांगितलं कॅरेक्टर कोण कंट्रोल करतं? फॅक्टर्स. कोण कंट्रोल करतं? फॅक्टर्स. आणि या फॅक्टरला पुढे जाऊन आपण काय म्हणतोय? जीन्स.
वन ऑफ द फॉलोइंग डिड नॉट कॉन्स्टिट्यूट द 7 कंट्रास्टिंग पेअर ऑफ कॅरेक्टर नोटीस बाय मेंडल. एक नव्हता मेंडलचा कॅरेक्टर याच्यामध्ये. कोणता नव्हता? शेप ऑफ काय लिव्स, काय देणं घेणार नाही. बरोबर. हाईट होता, पॉडचे 2 होते, पण मग लिव्सचा एक पण कॅरेक्टर नव्हता. बरोबर. शेप ऑफ लिव्स, दॅट इज द आन्सर. है ना. इथे दिसत नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज मोनो हायब्रिड क्रॉस? मोनो हायब्रिड क्रॉस म्हणजे काय? क्रॉस बिटवीन टू पॅरेंट डिफरिंग टू कॅरेक्टर. सेल्फ पॉलिनेशन. क्रॉस बिटवीन टू पॅरेंट्स. क्रॉस बिटवीन टू पॅरेंट डिफरिंग सिंगल कॅरेक्टर. डिफरिंग सिंगल कॅरेक्टर. बरोबर. डिफरिंग सिंगल कॅरेक्टर. आजपासून डीएनआरपी स्टार्ट होईल. कोणत्या चॅप्टर वर? प्रिन्सिपल्स. समजतंय है ना. आज डीएनआरपी स्टार्ट होते. फर्स्ट जनरेशन ऑफ मोनो हायब्रिड क्रॉसेस काय म्हणाल त्याला? फर्स्ट जनरेशनला काय म्हणतो आपण? F1. काय म्हणतो? F1. लाईन टू लाईन क्वेश्चन आहे एनसीआरटी मध्ये. F1 जनरेशन. बरोबर. मेंडल सेल्फ पॉलिनेटेड द टॉल F1 प्लांट टू फॉर्म. F1 प्लांटचं क्रॉसिंग करून काय तयार केलं त्याने? F2. सेकंड फिलियल जनरेशन. F2 चा फुल फॉर्म काय? सेकंड फिलियल जनरेशन. बरोबर. व्हॉट आर द युनिट ऑफ इनहेरिटन्स? इनहेरिटन्सचं युनिट काय? इनहेरिटन्सचं युनिट काय? कॅरेक्टर कसे ट्रान्सफर होतात? थ्रू द फॅक्टर. पण फॅक्टर नाही तर मग काय देऊ आपण आन्सर? जीन्स. अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन इज कॉल्ड. अलील. ऑप्शनची पण गरज नाही. आता नेक्स्ट टॉपिक आहे बॅकक्रॉस टेस्ट्रॉस. तो आपण उद्याच्या लेक्चरला अंडरस्टँड करू. बॅकक्रॉस म्हणजे काय, टेस्ट्रॉस. क्लिअर आहे सगळ्यांना? तर आता आजचं लेक्चर मी संपवतोय. बरोबर है ना. यस. एंड करतोय. डीएनआरपी मध्ये